नमस्कार. आज आपण अशा एका पेयाबद्दल बोलणार आहोत जे आपल्या प्रत्येकाच्या घरात असतं, पण त्याची ताकद आपल्याला कितपत माहिती आहे? हो, हे आहे हळदीचं दूध, ज्याला आजकाल गोल्डन ड्रिंक असंही म्हणतात. चला पाहूया काय आहे यात खास. म्हणजे बघा, हे काही साधंसुधं पेय नाहीये. ही एक परंपरा आहे, शतकानुशतकं जुनी. आपल्या पूर्वजांनी याला सर्वोत्तम नैसर्गिक औषध मानलं होतं आणि त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार, बरोबर? मग हे हळदीचं दूध म्हणजे नक्की आहे तरी काय? सोपं आहे. हे एक आपलं पारंपरिक भारतीय पेय आहे, ज्याला आता काय म्हणतात, गोल्डन ड्रिंक किंवा टर्मरिक लाटे अशी भारी नावं मिळाली आहेत. पण मूळ कल्पना तीच आहे, दुधाचं पोषण आणि हळदीची औषधी शक्ती यांचे एक जबरदस्त कॉम्बिनेशन. या पेयाची खरी जादू आहे ना, ती या दोन गोष्टींचा एकत्रीकरणात आहे. म्हणजे बघा, एका बाजूला आहे दुधातून मिळणाऱ्या कॅल्शियम आणि बाकीची पोषक तत्व, आणि दुसऱ्या बाजूला आहे हळदीमधला एक सुपर पॉवर घटक, त्याचं नाव आहे कर्क्युमिन. आणि जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा खरी कमाल होते. चला तर मग सगळ्यात आधी बघूया की हे पेय आपल्या शरीराचं संरक्षण कसं करतं. म्हणजे हे गोल्डन ड्रिंक आपल्या बॉडीसाठी आतून एक संरक्षक ढाल, एक शील्ड कसं बनतं ते पाहूया. तर या सगळ्या फायद्यांमागचा जो खरा हिरो आहे ना, तो आहे कर्क्युमिन. हा हळदीतला मुख्य घटक आहे. खरं तर हळदीचे जेवढे म्हणून औषधी गुणधर्म आहेत ते बहुतेक याच कर्क्युमिनमुळे आहेत. हे कर्क्युमिन आहे ना, ते आपल्या शरीराला अनेक प्रकारे प्रोटेक्ट करतं. कसं? तर त्यात अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर ते व्हायरस आणि बॅक्टेरियाशी लढतं. त्यामुळे जर आपण नियमितपणे हळदीचं दूध प्यायलो तर आपलं शरीर सर्दी, खोकला, ताप अशा छोट्या मोठ्या इन्फेक्शन्सना सहज हरवू शकतं. एवढंच नाही, तर कर्क्युमिन एक नैसर्गिक अँटी इन्फ्लमेंटरी एजंट म्हणूनही काम करतं. अँटी इन्फ्लमेंटरी म्हणजे काय? तर शरीरात कुठेही सूज आली असेल तर ती कमी करायला मदत करतं. म्हणूनच सांधेदुखी, मसल्सचं दुखणं, पाठदुखी इतकंच काय, अगदी मासिक पाळीतल्या वेदनांपासूनही आराम मिळायला मदत होते. बरं, हे झालं शरीराबद्दल, पण हे पेय आपल्या मनासाठी सुद्धा तितकंच फायदेशीर आहे. आता पाहूया ते आपलं मन कसं शांत करतं आणि आपल्याला चालली झोप कशी मिळवून देतं. अनेकदा ऐकलं असेल ना की रात्री झोपण्यापूर्वी 1 कप गरम हळदीचं दूध प्यावं. ते का? तर त्यामागे एक कारण आहे. गरम दूध आणि हळदीचे शांत करणारे गुणधर्म हे दोन्ही मिळून आपलं शरीर आणि मन एकदम रिलॅक्स करतात. यामुळे फक्त झोपच चांगली लागते असं नाही, तर दिवसभराचा ताण, चिंता कमी व्हायलाही खूप मदत होते. आता वळूया एका इंटरेस्टिंग भागाकडे. आतून आरोग्य आणि बाहेरून सौंदर्य. हे पेय या दोन्ही गोष्टी कशा साधतं ते बघूया. म्हणतात ना, खरं आरोग्य आतूनच सुरू होतं आणि त्याची सुरुवात होते आपल्या पचनसंस्थेपासून. हळदीचं दूध आपल्या लिव्हरसाठी म्हणजे यकृतासाठी खूप चांगलं आहे. ते आपली पचनशक्ती वाढवतं आणि याचा परिणाम काय होतो? तर गॅस, ॲसिडिटी, अपचन यांसारख्या त्रासांपासून सुटका मिळते. आणि जेव्हा पोट साफ आणि पचन व्यवस्थित असतं तेव्हा त्याचा परिणाम थेट आपल्या त्वचेवर दिसतो. हळद एक नॅचरल ग्लो बूस्टरसारखं काम करते. ती रक्त शुद्ध करते, शरीरातली टॉक्सिन्स म्हणजे विषारी घटक बाहेर काढते, आणि मग काय, त्वचेचा टोन सुधारतो, पिंपल्स कमी होतात आणि चेहऱ्यावर एक वेगळीच नैसर्गिक चमक येते. आणि थांबा, फायदे अजून संपलेले नाहीत. हे पेय आपल्या हृदयासाठी आणि हाडांसाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. ते कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत करतं, ज्यामुळे आपलं हृदय निरोगी राहतं. आणि दुसरं म्हणजे दुधातलं कॅल्शियम आणि हळदीचे गुणधर्म हे दोन्ही मिळून आपली हाडं आणि सांधे मजबूत बनवतात. तर मग इतके सगळे फायदे ऐकल्यावर नक्कीच वाटत असेल की हे पेय बनवायचं कसं. तर चांगली गोष्ट ही आहे की याची कृती अगदी सोपी आहे. बघा, काय करायचंय? फक्त 1 ग्लास गरम दूध घ्या, त्यात साधारण अर्धा चमचा हळद टाका, चवीसाठी त्यात थोडंसं तूप किंवा गूळ घालू शकता. पण एक सगळ्यात महत्त्वाची टीप लक्षात ठेवा, यात चिमूटभर काळी मिरी नक्की घाला. का? कारण काळी मिरीमुळे हळदीतलं कर्क्युमिन आपल्या शरीरात जास्त चांगल्या प्रकारे शोषलं जातं आणि त्यामुळे त्याचा फायदा कित्येक पटींनी वाढतो. तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का? एक साधंसं रोजच्या जगण्यातलं पेय आणि त्याचे फायदे इतके. जर या एका साध्या पेयामध्ये इतकी ताकद आहे तर जरा विचार करा, आपल्या या समृद्ध परंपरेत आरोग्याची अशी अजून कितीतरी गुपितं दडलेली असतील.